झणझणीत मिसळपाव म्हणजेच काय तर महाराष्ट्राची ही जी खाद्यपदार्थ आहे ना, मिसळपाव हा महाराष्ट्रातच नाही तर अगदी जगभरात प्रसिद्ध आहे। हीच मिसळपाव प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सर्व केल्या जाते। जशी की आपण बोलतो कोल्हापुरी मिसळ, त्याच प्रकारे जिथून मी येते त्या भागामध्ये मिसळपाव सर्व करताना त्यासोबत पाव दिला जात नाही तर फक्त मिसळ दिल्या जाते। मग मिसळमध्ये काय असतं तर वेगवेगळी भजी टाकल्या जातात किंवा बटाटा वडा टाकला जातो। तर अशी ही मिसळपाव वेगवेगळ्या पद्धतीने चव ही एकच असते, फक्त आपल्याला सर्व करण्याची पद्धत वेगळी असते। चला तर अशी चमचमीत, झणझणीत आणि तर्रीदार मिसळ आज आपण बनवणार आहोत। तर या मिसळ बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे मटकी आणि एक दिवस भिजू घालून एक दिवस चांगली घट्ट बांधून ठेवली। त्यानंतर याला असे छान प्रकारे मोड आलेले आहेत। तर ही जी मटकी आहे ना, सगळ्यात आधी आपण बॉईल करून घेणार आहोत। तर हे पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये मटकी घालायची आणि त्यामध्ये घालायची अगदी थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ। ह्या दोन्ही जिन्नस घालून व्यवस्थित प्रकारे आपल्याला ही जी मटकी आहे ही चांगली बॉईल करून घ्यायची, उकळून घ्यायची। तर इथे मटकी जी आहे ती चांगली बॉईल झालेली आहे। आता याचं जे पाणी आहे ते आपण काढून घेऊया। जसं पुरणपोळी बनवताना आपण कट वापरतो तसंच इथे मटकीचा कट बोलले तरी सुद्धा चालेल। तर हा कट जो आहे तो तुम्ही बघू शकता घट्टसर आहे, खूपच पातळ झालेला नाही। तर हाच कट आपण मिसळ बनवण्यासाठी वापरणार आहोत। कट थंड होतोय तोपर्यंत आपण जो मसाला आहे तो बनवून घेऊया। मसाला बनवण्यासाठी मी इथे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे। थोडंसं तेल घालून याला व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजेच बेसिकली याचा रंग चेंज होईपर्यंत। यामध्ये घालायचं आहे सुकं खोबरं। हे खोबरंसुद्धा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, चांगलं भाजून घ्यायचं आहे। त्यामध्ये घालायचे आहे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि ह्यासुद्धा चांगल्या आपल्याला भाजून घ्यायच्या। इथे घातलेला आहे 1 टेबलस्पून जिरे, हाफ टेबलस्पून मी इथे शहाजिरे, 2 टेबलस्पून धने, 1 मोठी वेलची, 1 छोटी वेलची, त्याचबरोबर अगदी थोडीशी दालचिनी, 2 लवंग आणि 3 ते 4 काळी मिरी। आता हे जे मसाले आहेत हे आपल्याला व्यवस्थित काळपट रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं, कारण जोपर्यंत याचा रंग काळपट होत नाही ग्रेव्ही आणि मिसळ ही आपली छान अशी रंगतदार होत नाही। तर इथे 2 टेबलस्पून एवढे तीळ आणि 1 टेबलस्पून इथे मी खसखस घातलेली आहे आणि हे सुद्धा पुन्हा एकदा चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता बऱ्याच वेळा काय होतं, कांदा खोबरं हे गॅसवर सुद्धा आपण याला चांगलं रोस्ट करू शकतो, परंतु असं भाजल्याने काय होतं ना, तरी अगदी छान येते। तर हे जे मसाला आहे हा व्यवस्थित थंड झालेला आहे, आपण याला चांगलं वाटून घेऊया। यामध्ये घालायचं आहे थोडंसं ओलं खोबरं आणि छान अशी आपल्याला याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे, म्हणजे अजिबातच यामध्ये जाडसरपणा ठेवायचा नाही। चला तर मिसळ बनवायला सुरुवात करूया। भांड्यामध्ये 2 मोठे चमचे भरून तेल घातलेलं आहे आणि एक फाईन चॉप केलेला कांदा अगदी बारीक कापूनच घालायचा, जाडसर अजिबात ठेवायचा नाही। जेवढा बारीक कांदा कापाल तेवढा तो जे आपण मिसळ बनवतो त्यामध्ये मेल्ट होतो, जास्त वर येत नाही। आता मसाले घालूया। हाफ टेबलस्पून हळद, 2 टेबलस्पून एवढा मी घातलेला आहे कांदा लसूण मसाला आणि 2 टेबलस्पून एवढी मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे। काश्मीरी मिर्च पावडर अजिबातच तिखट नसते, त्यामुळे तिने छान अशी तर्री येते आणि ग्रेव्ही जी आहे ती जास्त तिखटही होत नाही। आता वाटून घेतलेलं सर्व वाटण यामध्ये ॲड करायचं आणि अशा प्रकारे परतून घ्यायचं। वाटण आणि मसाला तेलामध्ये 1 मिनिटापर्यंत चांगला असा परतून घ्यायचा आणि याला अजिबातच रेस्ट द्यायची नाही, असाच परतत राहायचं, फिरवत राहायचं, म्हणजे मसाला जो आहे ना तो अगदीच जास्त भाजल्याही जात नाही आणि खूप असा करकरीत राहत नाही। यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि जो कट काढून घेतलेला होता मटकीचा तो ॲड केलेला आहे। मीठ घालताना लक्षात ठेवायचं की आपण मटकी बॉईल करताना मीठ घातलेलं असतं, त्यामुळे जी आपण याची ग्रेव्ही बनवत असतो तेव्हा इथे मिठाचं प्रमाण हे थोडंसं कमी घालायचं। तर आता आपल्याला इथे जेवढा रस्सा हवा आहे तेवढं इथे पाणी घालून घ्यायचं आणि याला चांगलं उकळी येईपर्यंत वाट बघायची। अगदी छान अशी उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला याला 3 ते 4 मिनिटापर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं। आता यामध्ये घालायची आहे मटकी। जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता किंवा मटकी इथे स्किप करून तुम्ही फक्त
तर हा रस्सासुद्धा बनवू शकता। परंतु काय आहे, मटकी घातली ना तर जो रस्सा आहे तो अजूनच छान लागतो आणि थोडासा थिकही होतो। तर इथे वरतून चांगली जो रस्सा आहे तो शिजून झाल्यानंतर कोथिंबीर घालायची, म्हणजे वरतून हिरवीगार कोथिंबीर असली की जी मिसळ आहे अगदी छान दिसते। तर चला, मिसळ रेडी आहे। आता आपण बनवून घेऊया बटाट्याची भाजी। तर सगळ्यात आधी मी तेलामध्ये घातलेले आहे मोहरी, जिरे आणि 3 ते 4 हिरवी मिरची। त्यामध्ये घातलेला आहे एक कांदा, असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत। ह्या सगळ्या जिन्नस व्यवस्थित अशा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायच्या आणि मग यामध्ये ॲड करायचा तो बटाटा। तर अशी मी इथे 3 बटाटे ॲड केलेले आहेत। असतानीच असे याला मॅश करायचे आणि यामध्ये ॲड करायचे। वरतून घालायची ½ टेबलस्पून हळद आणि कोथिंबीर। याने काय होतं, रंग छान येतो आणि भाजीसुद्धा दिसायला अगदी छान दिसते। तर हे सगळं घातल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं। अजिबातच यामध्ये मोठे मोठे असे पीसेस ठेवायचे नाही, तर याचे जे शक्य तेवढं याला बारीक करून घ्यायचं। भाजीसुद्धा रेडी झालेली आहे। आता आपण मटकी बनवून घेऊया। मटकी बनवण्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून तेल, त्यामध्ये ½ टेबलस्पून मोहरी, ½ टेबलस्पून जिरे, हिरवी मिरची घातलेली आहे, 2 ते 3 हिरवी मिरची कापून घातलेली आहे आणि यामध्ये ॲड केलेली आहे आपली मटकी। आता यामध्ये घालायचं आहे वरतून 1 टेबलस्पून एवढी काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि मटकी ही व्यवस्थित अशी परतून घ्यायची। आता आपण सगळीकडे काश्मीरी लाल मिर्च पावडरच यूज केलेली आहे। तर काय आहे ना, जेव्हा आपण कांदा लसूण मसाला टाकतो तो सुद्धा खूप तिखट असतो आणि वाटणामध्ये आपण काळी मिरी घेत असतो, लवंग घेत असतो, त्याने चांगलाच तिखटपणा येतो। जर तुम्हाला तिखट कमी वाटत असेल तर तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मिरची पावडर ॲड करून सुद्धा ही तरी बनवू शकता। तर आता तुम्ही बघू शकता मटकी अगदी छान अशी झालेली आहे आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर, थोडीशी मिरची पावडर टाकली की रंगसुद्धा छान येतो। तर तर्रीदार आणि झणझणीत अशी मिसळपाव आपली रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित प्रकारे इथे आपण मिसळपाव ही असेंबल करणार आहोत, म्हणजेच प्लेटिंग करणार आहोत। तर बऱ्याच वेळा आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा अगदी व्यवस्थित अशी आपल्याला मिसळ जी आहे ती सर्व केल्या जाते आणि पाहता क्षणीच आपल्याला खावीशी वाटते। तर घरामध्ये जेव्हा आपण बनवतो तर तशाच पद्धतीने आपण अगदी छान प्रकारे असं ताट सजवून हे जे सर्व केलं तर त्याची ना मज्जाच वेगळी असते। अशा पद्धतीने मिसळपाव तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान होते आणि चवीला तर अप्रतिम। त्याचबरोबर तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ बघत आहात आणि तुमच्याकडे मिसळपाव ही कशी सर्व केल्या जाते, कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा।